मुलांनो, तुम्हाला भूक लागली असेल. बघा, मी तुम्हा सगळ्यांसाठी गाजराचा हलवा बनवला आहे. वा, गाजरचा हलवा. थँक्यू आजोबा. आजोबा चाट नाही बनवलं? आजोबा, मी फक्त गाजर खाणार. ठीक आहे, ठीक आहे. मी तुमच्यासाठी चाट आणि गाजर घेऊन येतो. थांबा. हॅलो, तुला गाजराचा हलवा पाहिजे का? हा, थँक्यू. मला खूप आवडतो. अरे जिंटू, जोरात झोका दे ना. अरे काय हळूहळू झोका देतोयस? आत्ता घे. अरे वाचवा, वाचवा. अरे मला कुठे घेऊन चाललास? अरे बाबा, कुठे चालला आहात? कोणीतरी वाचवा माझ्या बाबांना. वाचवा, वाचवा. अरे थांब, अरे थांब, अरे थांब. अरे कुठे घेऊन चाललास? अरे थांब, अरे थांब. वाचवा. मिस्टर चड्डा, तुम्ही ठीक आहात ना? मी तर ठीक आहे. थँक्यू वीर. तू खूप छान घोडेस्वारी करतोस. थँक्स. हे राजा राणा राका, हे पहा. परफेक्ट फिट. आज रात्रभर फुरसतगंज मध्ये भूत माकडाची बातमी पसरवून सगळ्यांना घाबरवून टाकू. मी कोणाला तरी मारून लपून बसेन आणि राजा दुसऱ्या छतावर दिसेल. मग राजा लपून बसेल आणि मी तिसऱ्या रूफवर दिसेन. आपल्याला भूत समजून भीतीने कुणी घराबाहेर देखील पडणार नाही आणि उद्या रात्रीपासून आपल्या चोऱ्या सुरू. उद्या कधीच येत नसतो राका. चोऱ्या पण आजपासूनच सुरू होतील. कुणाला शंकाही होणार नाही की आपण भूत नाही, माणसं आहोत. मुलांनो, उद्या काही नवीन टॉय कंपनीज त्यांच्या रिमोट ऑपरेटेड टॉयला प्रमोट करायला इथे एक्झिबिशन घेणार आहेत. तुम्ही नक्की या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आणा. मुलांनो, आवाज नका करू. बंटी, तू सगळ्या क्लासकडे नीट लक्ष दे, कळलं? ओके सर. मित्रांनो, मी तुमच्या समोर माझ्या कलेचं प्रदर्शन करणार आहे. मी आज वीरचं चित्र काढणार आहे. वीर, छोट्या मोठ्या चुकांचं वाईट नको वाटून घेऊस. सॉरी वीर. वीरच्या जागी तीर बनलं. वीरच्या जागी तीर लागला. या बंटीला चांगला धडा शिकवायला पाहिजे. नेहमी तुला त्रास देत असतो. इट्स ओके इमली, मी त्याला आता धडा शिकवतो. मित्रांनो, मी ही ड्रॉइंग करू शकतो आणि मी बंटीचं चित्र काढणार आहे. जर कोणती छोटी मोठी मिस्टेक झाली तर वाईट नको वाटून घेऊस. हा तर माझा चेहरा मुळीच वाटत नाही. सॉरी, चुकून मिस्टेक झाली. बीच्या जागी ए लागलं आणि बंटीच्या जागी आंटी बनली. बस, बातमी मिळाली आहे की वीरच्या शाळेत टॉयज कंपनीज आपल्या टॉयजला प्रमोट करण्यासाठी एक्झिबिशन करणार आहेत. असं काहीतरी करा ना, ज्यामुळे वीर त्या एक्झिबिशन मध्ये जाऊच शकणार नाही. मोठं शरीर आणि छोटा विचार करणाऱ्या माणसा, माझ्या उत्तम मेंदूत अजून उत्तम आयडिया जन्म घेते. ऐक, तू पण तिथे एक टॉयचा स्टॉल उघडशील. नाही 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 बॉस, वीर आपला शत्रू आहे ना. मी त्याच्यासाठी टॉयज नाही घेऊन जाणार. ते टॉयज वीरला खेळण्यासाठी नाही,
तर त्याला संपवण्यासाठी असणार. विचार कर, वीरचा नाश टॉयज कडूनच लिहिला गेलाय. You a genius, boss. Super duper genius. She's right, boss. She's right. बॉस, वीर तर अजून इकडे आलाच नाही. आता मी काय करू? आपले रोबोट मुलांवर सोडून दे. जेव्हा मुलं घाबरून ओरडतील, किंचाळतील, वीर जिथे कुठे असेल तिथून येईलच. ओके बॉस. टिम्बक्टू, आता वीरचं वाचणं कठीण आहे. तो नेहमी मी तयार केलेल्या रोबोट्सना हरवतो, कारण त्याच्याकडे वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये लढण्यासाठी वेगवेगळे सूट्स आहेत, वेगवेगळी शस्त्र आहेत, ज्यांना तो फक्त कमांड करून काढतो. पण जर आवाजच नसेल तर तो कमांड कसं करेल? हा? पण बॉस, त्याचा आवाज नेमका कुठं जाणार आहे? हे बघ, हे माझं थ्रोट जॅमिंग डिव्हाइस आहे. हे हवेत उडत जाईल आणि त्याच्या घशात जाऊन त्याचा घसा जॅम करेल. मग तो कुठल्याही प्रकारची कमांड नाही देऊ शकणार आणि एका साधारण रोबोट सारखा होऊन जाईल. मग माझा मॅग्नेटो त्याला जाऊन संपवून टाकेल. हा बॉस, इथं द्या, बघू तरी हे चालतं की नाही ते. बॉस बॉस, वा वा, कमाल आहे बॉस. तुमचा घसा तर जामच झाला ना. बॉस बॉस, मला समजलं बॉस, मला समजलं. तुम्हाला हवंय की मी असंच तुम्हाला उड्या मारून मारून मारलं तर तुमच्या घशातून पण तो रोबोट निघून जाईल. निघाला बॉस, तो थ्रोट जॅमिंग डिव्हाइस निघाला बॉस. तू मला कानाखाली मारलीस, माझ्यावर उड्या मारून मारून मारलास. आय एम मॅड 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 मॅड. बॉस, तुम्ही जे सांगितलं तेच तर मी केलं ना बॉस. वीर, हा घे. हा केक मी तुझ्यासाठी बनवला आहे. हा खा आणि मग खेळायला जा. इमलीला पण दे. थँक्यू आजोबा, तुम्ही माझी किती काळजी घेता. जर आजोबा माझी पण एवढी काळजी घेत असते, तुझ्यासाठी केक आणि माझ्यासाठी काय? आणि तुझ्यासाठी हे आहे. ओ थँक्यू आजोबा, तुम्ही आमच्या सगळ्यांची किती काळजी घेता. यू आर द बेस्ट आजोबा इन द वर्ल्ड. हाय एमली. हाय. हे घे, आजोबांनी केक बनवलाय. हा चल, गार्डन मध्ये बसून खाऊया. आज आपण विटी दांडू खेळूया मित्रांनो. विटी दांडू नंतर खेळू, आधी जाऊन भरपूर चाट खाऊ. काय जिंटू, विटी दांडू खेळूया ना. सकाळी सकाळी चाट खाल्ल्याने दिवस चांगला जातो. याला खेळता येत नाही म्हणून असं बोलतोय. चल, मी तुला आत्ता खेळून दाखवतो. असा शॉट मारेन की विटीच हरवेल. मग तर चाट खायला येशील ना. आज बॉसला वीरच्या पूर्ण दिवसाची रिपोर्टिंगच करेन. बघतोच वीर दिवसभर काय काय करतो ते. अगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दमदमादम. अरे जिंटू, हे तू काय केलंस? सॉरी, चूक झाली. तुम्ही सगळे पार्टी करा.
मी चाललो. हा तर जादूगरच आहे. जादूगर आहे हा. याच्यात गाजरच दिसत नाहीये. ही काय पद्धत आहे माझ्या समोर येण्याची? बॉस बॉस, वीरचा जादू मित्र आहे. नाही नाही नाही, जादूचा वीर मित्र आहे. काय बडबडतोयस? बॉस बॉस, वीर जादू, जादू वीर मित्र जादू. नाही नाही, बंद कर ही फालतू बडबड. एक मिनिट बॉस, एक मिनिट. मला मला श्वास घेऊ दे. आता ठीक आहे. बॉस, वीरचा मित्र जिंटू तो जादूगर आहे. तो गायब होतो मग परत दिसतो. जादूने काय पण करतो ना तो. बॉस, म्हणूनच आपण आजपर्यंत वीरला नाही हरवू शकलो बॉस. जर हे खरं असेल तर जा त्या मित्राची कमजोरी शोध. एकदा का तो मित्र आपल्या हातात आला तर आपण वीरला सहजपणे संपवू शकू. त्याची कमजोरी चाट आहे बॉस. तो चॅट साठी काय पण करू शकतो. माझ्या फास्ट डोक्यात त्याच्यापेक्षा फास्ट आयडिया जन्माला आली आहे. आय एम मॅडली जिनियस. You're genius, boss. Madly genius. Meow. She's genius, boss. She's genius. पण हे ऍडली मॅडली काय आहे बॉस? हे ऍडली मॅडली काय आहे?